श्री सखी राज्ञी जयती येसूबाई साहेब। 30 वर्ष ज्या माऊलीनं स्वतःला मोगलांच्या कैदेत ठेवून शिवछत्रपतींचं स्वराज्य बाधित ठेवलं त्या युवराज्ञी येसूबाई। केवळ 9 वर्षांचा संसार तोही छत्रपती संभाजी महाराजांसारख्या सिंहाच्या छाव्याबरोबर केलेला। पती जिवंत असताना सुद्धा या पतिव्रतेला काही दिवस विधवेचं सोंग आणावं लागलं। 19 मार्च 1689 रोजी मुघलांनी संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार मारलं। महाराणी येसूबाई यांच्या कर्तृत्वाला आणि त्यागाला इथे सुरुवात झाली। आपल्या पतीचे मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून त्यांनी स्वराज्याची विस्कटलेली घडी सरळ करायला सुरुवात केली। येसूबाईंनी 8 महिने रायगड झुंजवला। खूप प्रयत्न करूनही गड ताब्यात येत नाही असं पाहून औरंगजेबाने कपटाने रायगडवरील भगवे निशाण उतरवले व येसूबाईंना शाहू महाराजांसहित अटक केली। येसूबाईंना शिवरायांची शिकवण होती की प्रसंगी गड किल्ले शत्रूला द्यावेत पण स्वराज्य राखावे। दिलेले किल्ले लढून परत मिळवता येतात पण गेलेले स्वराज्य परत मिळवता येत नाही। शत्रूने बंदी बनवले तरी सुटता येते हा इतिहासही शिवरायांनी घडवून येसूबाईंसमोर आदर्शासारखा ठेवला होता। पण दुर्दैवानं येसूबाईंना त्यांच्यासारख्या युक्तीने स्वतःची सुटका करून घेता आली नाही। महाराणी येसूबाईंच्या जीवनात जेवढी संकटे आली तेवढी राजघराण्यातील कोणत्याही स्त्रीवर आली नसावीत। एवढे सर्व राजवैभव असून आयुष्यात दुर्दैव त्यांच्या पाठीशी लागले आणि सुमारे 30 वर्ष मराठ्यांच्या या महाराणीला शत्रूच्या बंदिवासात जीवन कंठावे लागले। येसूबाईंची मान्यता मोठी होती। या थोर स्त्रीबद्दल मराठ मंडळात मोठा पूज्यभाव होता। जिजाबाईंनंतर येसूबाई स्वराज्याच्या कुलमुखत्यार झाल्या होत्या। छत्रपती संभाजी महाराजांनी येसूबाई राणीसाहेबांना स्वतंत्रपणे राजकीय निर्णय घेता यावेत म्हणून स्वतःची राजमुद्रा दिली होती। संभाजींनी आपली सत्ता महाराणी येसूबाईंसोबत शेअर केली। जेव्हा संभाजी महाराज लढाईमुळे मराठ्यांच्या राजधानीपासून दूर व्हायचे तेव्हा राजकीय निर्णय येसूबाई साहेब घेत असत। औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना फाशी दिल्यानंतर त्यांनी राजाराम महाराजांना पुढचे छत्रपती म्हणून घोषित केले। छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 7-8 महिने लढाई केली परंतु नंतर त्यांनी मुघल राजकन्या जिनतुन्निसा यांच्याशी काही करार करून रायगडचा किल्ला मुघलांना सोपवला ज्यामुळे राजघराण्याची सुरक्षा सुनिश्चित झाली। छत्रपती शाहू राजे त्यांच्या सुटकेच्या अटीचे पालन करतील याची खात्री करण्यासाठी मुघलांनी महाराणी येसूबाईंना बंदिवान ठेवले। त्यांना 29 वर्ष 17 वर्ष शाहू राजांसोबत महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात तर 12 वर्ष दिल्लीच्या लाल किल्ल्यात बंदिवासात ठेवण्यात आलं। छत्रपती शाहू महाराज आणि राजमाता येसूबाई हे पत्रांद्वारे गुप्तपणे इतरांशी संपर्कात होते। 30 वर्ष त्यांनी कैदेत कशी काढली असतील याची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो। आजूबाजूला परधर्मीय पुरुष माणसे, संपूर्ण वातावरण परकीय, खाणं पिणं, रीतिरिवाज, पोशाख सारेच अनाकलनीय आणि अबोध असताना त्या प्राप्त परिस्थितीला कशा काय सामोऱ्या गेल्या असतील। मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांवर जुलूम करणारा औरंगजेब महाराणी येसूबाईंशी कसा वागला असेल, त्याच्या क्रूर वृत्तीशी त्यांनी कसा सामना केला असेल। धर्मांतराच्या आणि अब्रूच्या भीतीच्या सावटात त्या 29 वर्ष कशा राहिल्या असतील। आपला धर्म त्यांनी कसा सांभाळून ठेवला असेल। इतक्या वर्षात त्यांचं मानसिक संतुलन ढळलं कसं नसेल। महाराष्ट्रात 17 वर्ष कैदेत असताना मुलगा जवळ तरी होता पण दिल्लीला गेल्यावर दोघांची 12 वर्ष जाणीवपूर्वक ताटातूट करण्यात आली। त्यावेळी त्यांच्या मनाची अवस्था काय झाली असेल असे 1719 मध्ये छत्रपती शाहू महाराज आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली मराठे बळकट झाले तेव्हा त्यांना सोडवण्यात आले। संभाजी महाराज असताना त्यांच्या विरोधात कटकारस्थान उधळून लावून आपल्या पतीची पाठराखण करणारे येसूबाई ते आपल्या पतीचे हालहार करून त्याला ठार मारल्यानंतर स्वराज्य राखण्यासाठी आपल्या लेकासह 20 वर्षांहून अधिक काळ ओलीस राहणाऱ्या येसूबाई यांचा मृत्यू 1730 मध्ये सातारा येथील संगम माहुली येथे झाला। अशा या महाराणीस आपला मानाचा मुजरा। धन्यवाद।